मतदारांसाठी रुताई गोलवाल व कोलटगाव पंचायत समिती गणातून सौ यमुना गणपतराव घोंगडे या पंचायत समिती गणातून उभा आहे. आमचा कोलटगाव गट हा गट आणि गण दोन्ही ओबीसी याच्यासाठी राखीव आहे आणि या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामाच्या जोरावर आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येते. आमच्या कोलटगावमध्ये कोलटगाव ग्रामपंचायत 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षात ताब्यात आहे. आमचे सरपंच योगेश लाळे हे त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये अनेक कामं झालेले. या विभागाचे माजी आमदार राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊजी बागले नाना, या विभागाचे आमदार अनुराग चव्हाण यांनी अनेक विकासाचे कामं केलेले. विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांना हात जोडून विनंती करतो की आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावे. आमच्या विनंतीस मान देऊन मतदारामध्ये आम्हाला भरघोस पाठिंबा आहे. तुम्ही म्हणता की 10 वर्षापासून ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही आतापर्यंत काय विकास कामे केले? आमच्या गावामध्ये सर्व गावामध्ये आम्ही सिमेंट रोड केलेले आहे. आमच्या ग्रामांच्या माध्यमातून मोदी या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोदीचे जे घरकुल आहे त्याचे आम्ही या कोलटगावमध्ये 500 घरकुल मंजूर करून आणलेले आहे. त्याचे आज पूर्ण कामं चालू आहे. आता पुढं काय करणार? आता पुढे यावेळेस ज्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ते करणार, ज्या पाण्याची योग्य व्यवस्था करणार, मुलांना योग्य शिक्षणासाठी शाळा रूम असेल, शिक्षक असेल, शिक्षणावर आम्ही इथून भर देणार. या देशाचा जर तो शिकला तो जगला. म्हणून शिक्षणावर शेतकऱ्याचे जे प्रश्न आणि त्या मला उद्भवतील त्याच्यावर आम्ही माफ करून. बरं, एक उमेदवार महिला आहे, महिलांसाठी काय विजन आहे तुमचं? महिलांसाठी विचार आमच्या पक्षाचंच विजन आहे. पक्षानेच या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी ती लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्या माध्यमातून त्यांना आम्ही हे करू. अजून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी लखपती दिदी ही घोषणा केलेली आहे. त्या लखपती आता जिथं आमची 1,500 रुपये पगार चालूच आहे, पण लखपती दिदी कशा होतील याच्यावर आमचे उमेदवार महिलाच असल्यामुळं दोन्ही उमेदवार महिला असल्या त्या लखपती दिदीसाठी खूप प्रयत्न केले. बचत गटाच्या मार्फत तुम्ही बचत गटाच्या मार्फत त्यांना जे स्कीम असतील ते आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. काय नाव आपलं? अशोक जगन्नाथ साळुंके, माजी पंचायत समिती सदस्य. पठाण कोलटगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन असून माझ्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीने बरेचशी कामं केलेले. आमच्या गावामध्ये सरपंच आमचा असल्यामुळे अनेक रोडचे कामं झाले, ड्रेनेजचे कामं झाले, बरेच विकासाचे कामं झाले आणि प्रत्येक समाजामध्ये आमच्या माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून, आमदाराच्या माध्यमातून, आमच्या प्रत्येक अनुराधाईच्या माध्यमातून, हरिभाऊ बागडे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये प्रत्येक समाजाला शादीखाना दिलेला आहे, मंगल कार्यालय दिलेलं आहे, बरेच कामं झालेले आहे आणि अजून बी आम्हाला बरेच कामं करायचे आहे. आमचं सरकार व आमच्या पार्टीचे उमेदवार जे निवडून येतील आम्ही चांगले कामं त्याच्याकडून घेऊ, कारण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि आमचं सरकार व आमच्या जे बी योजना असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या आम्ही ओढून आणण्याचे प्रयत्न करू, कारण आमचे उमेदवार सक्षम आहे आणि ते निवडून येतील आम्हाला गॅरंटी आहे, कारण आमच्या पाठीशी लोक आहे. त्या माध्यमातून आम्ही एक वचन देतो की आम्ही गावाचा विकास घडू, सर्कलचा विकास घडू, कारण आमच्या पाठीशी सरकार आहे, आमदार आहे. त्या माध्यमातून आम्ही काम करू. एवढंच बोलून 2 शब्द. नाव काय आपलं? गुलाब अकबर पठाण. मी दत्ता पंढरनाथ साळुंके या कोलटगाव विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन या नात्यानं जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे रीनाताई गोलवाल, यमुनाताई घोंगडे आणि घुमरेताई यांना जे या ठिकाणी आम्ही मतदानाचा जो मतदाराकडे जातो आणि मतदान मागतो याच्या पाठीमागं एक भारतीय जनता पार्टीनं समाजासाठी या सर्कलमध्ये केलेले कामं, जरी या सर्कलमध्ये काँग्रेसचे निवडून आले असले तरीही या ठिकाणी
पशुवैद्यकीय जो दवाखाना आहे याला एक 7-8 गावं आटायचं आणि त्यामुळं या ठिकाणी गुरांची संख्या भरपूर आहे, मेंढ्यांची संख्या भरपूर आहे, शेळ्यांची संख्या भरपूर आहे. तर नानांना विनंती केली होती की नाना आम्हाला गोलटगावला श्रेणी 1चं पशुवैद्यकीय दवाखाना देण्यात यावा.